नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे भाग 2 मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग WRL TV. मी आहे राहुल. तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहे ओव्हर थिंकिंग यावर एक सिरीज. आता भाग 2 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक विनंती आहे मित्रांनो, जर तुम्ही भाग 1 बघितला नसाल, तुम्ही या व्हिडिओवर नवीन असाल तर भाग 1 जरूर जाऊन बघा. त्याच्यामध्ये मी सांगितले आहे की ओव्हर थिंकिंगची नेमकी कारणे काय आहेत, ते कोणाला होतात आणि कशामुळे होतात. तर भाग 2 मध्ये आज आपण जाणून घेऊया एक अशी स्टोरी ज्याच्या थ्रू आपल्याला अंडरस्टँड होईल की नेमकी ओव्हर थिंकिंगसाठी कोण जबाबदार आहे, कोण व्यक्ती जबाबदार आहे, काय त्याच्या मागं कारण आहे आणि ते का होते, याला कसं थांबवायचं आहे. तर चला बघूया. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या अशा व्यक्तींसोबत, अशा मित्रांसोबत शेअर करा जे ऑलरेडी ओव्हर थिंकिंगचे शिकार आहेत. ते खूप ओव्हर थिंकिंग करत असतात आणि त्यांनाही आनंदी जीवन जगण्यासाठी एक संधी मिळेल. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, काय होतं की एका गावामध्ये, एका गावाच्या बाहेर एक ऋषीमुनी बसलेले असतात झाडाखाली. त्यांच्याजवळ एक बोर्ड असतं 50 रुपयाचं आणि त्याच्या बाजूला एक वस्तू असते, पांढरं भूत त्याला म्हणतात. ते सतत नाचत असतं. अनेक व्यक्ती त्यांच्याकडे येतात, जातात, चौकशी करतात, परंतु कोणीच काही घेत नाही. आणि एक हुशार व्यापारी तिथून जात असतो. त्याला दिसतं की झाडाखाली एक ऋषीमुनी बसलेले आहेत. तो तिथे जातो, त्यांना विचारतो की हे काय आहे आणि ही नेमकी काय गोष्ट आहे जी सतत वर खाली करत आहे, नाचत आहे, आणि हे 50 रुपयाचं बोट कशासाठी? तर ते ऋषी सांगतात की हे आहे पांढरं भूत, ज्याला मी मंत्रशक्तीने बांधून ठेवलेलं आहे आणि ते मला विकायचं आहे. त्याची किंमत आहे 50 रुपये. तर तो विचारतो की हे नेमकं तुम्ही का विकताय? ते म्हणतात की याच्यामध्ये असीम शक्ती आहे, तुम्हाला पाहिजे कुठल्याही अडचणी, कुठल्याही समस्या हा व्यक्तीमध्ये सॉल्व्ह करून देईल आणि तुम्हाला पाहिजे ती गोष्ट हा मिळवून देऊ शकतो. तो व्यापारी विचार करतो. तो म्हणतो की माझा जर इतका मोठा व्यापार आहे, देश विदेशामध्ये व्यापार आहे आणि मला खरंच याची गरज आहे, माझ्याकडे सांभाळणारं किंवा माझ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारं मला काहीतरी पाहिजे. मग तो म्हणतो की ठीक आहे, हे मला द्या. तो ऋषी म्हणतो की बघ, याला घ्यायच्या आधी एक कंडिशन आहे. जर याला तू काम नाहीच दिलं तर हा तुला खाऊन टाकेल, तुला मारून टाकेल. मग घेण्याआधी विचार कर. बघ, तुला जमत असेल तर घे, नाहीतर राहू दे. तो विचार करतो की माझ्याकडे तर प्रचंड काम आहे, माझ्याकडे कामाची काहीच कमी नाही, मी याला सतत काम देईन. तो म्हणतो ठीक आहे, मला द्या. मग काय होतं की आपल्या मंत्रशक्तीने तो त्या व्यापारीला देतो. तो व्यापारी त्याला 50 रुपये देऊन आपलं भूत सोबत घेतो. तो भूत त्याच्या मागे लागतो, त्याच्या सोबत असतो आणि त्याला विचारतो, मला काम द्या, मला काम द्या, नाहीतर मी तुम्हाला खाऊन टाकाल, तुम्हाला मारून टाकाल. तो व्यापारी म्हणतो, अरे थांब, माझ्याकडे आहे, एक काम कर, राजस्थानमध्ये जा, तिथे माझे खूप मोठा बिझनेस आहे, तिथे खूप वर्षांच्या माझ्या काही समस्या आहेत, त्या समस्या सॉल्व्ह करून ये. आणि तो जातो. काही वेळानंतर तो परत येतो. तो म्हणतो की मालक, तुमचं काम झालंय. तो म्हणतो इतक्या लवकर कसं शक्य आहे? तो फोन लावतो, विचारतो आपल्या माणसांना की आपलं सगळं काम झालंय का? ते सगळं खरं निघतं, तिथले सगळे कामं झालेले असतात. तो भूत म्हणतोय की बघ, मी तुला म्हटलं होतं ना, माझ्यामध्ये शक्ती आहे, मी जाऊन काहीही करू शकतो, तू माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी तुझी सगळी कामं करून आलोय. मग तो म्हणतो ठीक आहे, एक काम कर, आता विदेशात जा, अमेरिकेमध्ये माझी अशी अशी ब्रँच आहे, तिथे बरेच मला प्रॉब्लेम्स आहेत, तिथे जाऊन तू ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ये. तो तिथे जातो, सगळे तिथले प्रॉब्लेम, समस्या सगळ्या सॉल्व्ह करून परत येतो आणि व्यापाराला म्हणतो की बघा यार, याच्यामध्ये तर खरंच अद्भुत शक्ती आहे, हे तर शक्य होण्यासारखी गोष्ट नाही, परंतु हे मी स्वतः अनुभवलं आहे, खरंच होतं. मग तो आपली शक्कल लढवतो. तो भूत त्याच्या मागे लागलेला असतो. तो म्हणतोय की मला काम द्या, काम द्या, नाहीतर मी तुम्हाला खाऊन टाकाल. कारण आधीच त्या ऋषीनं सांगितलेलं असतं, जर याला तुम्ही काम दिलं नाही, याला जर तुम्ही काही सांगितलं नाही, तर हा तुम्हाला त्रास देईल आणि हा तुम्हाला मारून टाकाल आणि खाऊन टाकाल. तो म्हणतोय की भूताला थांब. तो आपल्या घरामध्ये जातो, एक लांब खांब घेऊन येतो, आपल्या अंगणामध्ये तो खांब गाडतो. त्या भूताला म्हणतो की बघ, या खांबाच्या वर जायचंय आणि खाली यायचंय, वर जायचंय आणि खाली यायचंय, जोपर्यंत मी तुला दुसरं काम देत नाही, हेच तुझं काम आहे. तू वर जाणे आणि खाली येणे. जसंच मी तुला दुसरं काम देईल, ते काम करायचं आणि पुन्हा हेच काम करायचं, वर जायचं आणि खाली यायचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे काय होतं की तो व्यापारी इतका हुशार असून तो आपल्या बुद्धीचा उपयोग करून त्या भूताला असं काम देतो जे कधीच संपणार नाही. आणि भूतालाही असं काम भेटतं की तो त्या व्यापारीला खाऊ शकत नाही, कारण ते काम कधीच संपणार नाही. म्हणून व्यापारीने जे दिलेलं काम आहे, वर जाणे खाली येणे, हे काम तो भूत करतो आणि व्यापारी पण समाधानी होतो आणि तो भूत पण समाधानी असतो की त्यालाही एक काम भेटलेलं आहे.
तर मित्रांनो, ही स्टोरी, ही कहाणी सांगण्यामागं माझा एकच उद्देश आहे की या स्टोरीचा आपल्या ओव्हर थिंकिंगशी काय कनेक्शन आहे. तर मित्रांनो, डायरेक्ट कनेक्शन या स्टोरीचा आपल्या ओव्हर थिंकिंगशी आहे. तर आपण आता पुढच्या भागात बघूया की याचा ओव्हर थिंकिंगशी कसा संबंध आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय नेमकं करायचं आहे आणि आपल्याला कसा त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि या ओव्हर थिंकिंगच्या चक्रातून बाहेर यायचं आहे. जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत राहा WRL TV वन होप मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.